नमस्कार मित्रांनो, सन इन्फोटेकमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा हा विशेष माहितीपट त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे जे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून म्हणजेच YCUMO-मधून डिस्टन्स मोडने शिक्षण घेऊ इच्छितात. आपण जानेवारी 2026च्या प्रवेश प्रक्रियेबद्दल सगळं काही अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला सुरू करूया. ज्ञानगंगा घरोघरी हे फक्त एक ब्रीद वाक्य नाहीये, तर हेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं मुख्य ध्येय आहे. म्हणजे शिक्षण प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचवणं. अनेकदा वेळेअभावी किंवा इतर काही कारणांमुळे आपल्याला रेग्युलर कॉलेज करणं जमत नाही, बरोबर? तर अशा सगळ्यांसाठी हे विद्यापीठ एक खूप मोठी संधी आहे. तर बघा, आज आपण या 6 मुद्द्यांवर सविस्तर बोलणार आहोत. YCMOU एक चांगली संधी का आहे, इथपासून ते अर्ज कसा करायचा आणि काय काळजी घ्यायची, हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचणी येणार नाही. चला तर मग सुरुवात करूया. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की YCMOच का निवडायचं? चला बघूया या विद्यापीठाची ओळख काय आहे आणि विद्यार्थ्यांना इथे प्रवेश घेतल्यावर नेमके काय फायदे मिळतात. ही काही बेसिक पण खूप महत्त्वाची माहिती आहे. बघा, विद्यापीठाची स्थापना झाली आहे 1989 मध्ये आणि याचं मुख्यालय नाशिकमध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला महाराष्ट्र शासनाची आणि UGC DEBची मान्यता आहे. आता UGC DEB म्हणजे काय, तर युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो. यामुळे इथल्या पदवीला संपूर्ण भारतात आणि परदेशातही पूर्ण व्हॅल्यू आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहू शकता. आता बघूया की विद्यार्थ्यांना इथे काय फायदे मिळतात. पहिली गोष्ट म्हणजे फी, जी इतर विद्यापीठांपेक्षा खूपच कमी आणि परवडणारी आहे. दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेनुसार अभ्यास करू शकता. म्हणजे नोकरी किंवा घर सांभाळून शिक्षण घेणं अगदी सोपं होतं. तुम्हाला ऑनलाईन सपोर्ट तर मिळतोच, पण तुमच्या जवळच्या स्टडी सेंटरमधनंही तुम्हाला पूर्ण मदत केली जाते. बरं, फायदे तर समजले, पण इथे कोणकोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत? चला आता त्यावर एक नजर टाकूया. जानेवारी 2026च्या माहितीपत्रकामध्ये तुम्हाला याबद्दल सगळी माहिती मिळेल. पदवी अभ्यासक्रमांबद्दल बोलायचं झालं तर पारंपरिक BA BCom तर आहेतच, पण त्यासोबतच आजच्या काळात ज्यांना जास्त मागणी आहे असे मीडिया ग्राफिक्स, BCA आणि इव्हेंट मॅनेजमेंटसारखे प्रोफेशनल कोर्सेससुद्धा इथे उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुम्हाला चांगल्या करिअर संधी मिळू शकतात. आणि ज्यांना आपलं शिक्षण पुढे सुरू ठेवायचं आहे त्यांच्यासाठी MA, MCom, MBA आणि MCA सारखे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसचे पर्यायसुद्धा आहेत. या पदव्यांमुळे तुमच्या करिअरला नक्कीच एक चांगली दिशा मिळेल. समजा तुम्हाला पूर्ण पदवीलाही करायची पण एखादं विशिष्ट कौशल्य शिकायचं असेल तर त्यासाठी सुद्धा इथे पत्रकारिता, कृषी, संगणक अशा अनेक क्षेत्रांमधले डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध आहेत. आता आपण वळतोय प्रवेश प्रक्रियेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, आणि तो म्हणजे वेळापत्रक. ह्या तारखा लक्षात ठेवणं आणि त्या पाळणं खूप खूप आवश्यक आहे. तर बघा, प्रवेश प्रक्रिया जानेवारी 2026 मध्ये सुरू होईल, पण लेट फी शिवाय आणि लेट फी सोबत अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असेल हे अजून जाहीर झालेलं नाही. MBA आणि MCA साठी जी प्रवेश परीक्षा होते तिच्या तारखाही लवकरच येतील. म्हणूनच माझी एकच कळकळीची विनंती आहे, अचूक माहितीसाठी विद्यापीठाची जी अधिकृत वेबसाईट आहे ती नियमितपणे तपासत राहा. हे खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग आता प्रत्यक्ष ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची सोपी आणि सरळ प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. ही सगळी प्रक्रिया फक्त 6 सोप्या पायऱ्यांमध्ये विभागलेली आहे. घाबरण्यासारखं काहीच नाही. वेबसाईटवर जाण्यापासून ते फी भरण्यापर्यंत आपण प्रत्येक पायरी नीट समजून घेऊया. सगळ्यात पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी, विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे. स्क्रीनवर जी लिंक दिसते आहे तीच खरी लिंक आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या लिंकवर विश्वास ठेवू नका. वेबसाईट ओपन केल्यावर तुम्हाला ॲडमिशन नावाचा एक टॅब दिसेल, त्यावर क्लिक करा. तिथे तुम्हाला प्रॉस्पेक्टस जानेवारी 2026 म्हणजेच माहितीपत्रक मिळेल. अर्ज भरायची घाई करण्याआधी हे माहितीपत्रक शांतपणे पूर्णपणे वाचून काढा. हे खूप गरजेचं आहे. आता अर्ज भरणं तसं सोपं आहे, पण काही छोट्या छोट्या चुकांमुळे तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. म्हणून फॉर्म भरताना कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दलच्या काही महत्त्वाच्या सूचना आता पाहूया. आपल्या सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न येतो की अर्ज भरताना नेमकं काय चुकू शकतं. चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया, जेणेकरून तुमचा अर्ज पहिल्याच प्रयत्नात आणि अगदी अचूक भरला जाईल. ह्या सूचना नीट ऐका.
पहिली गोष्ट, तुमचा स्वतःचा जो चालू आहे तोच मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्या, कारण विद्यापीठ तुमच्याशी याच माध्यमातून संपर्क साधेल. दुसरी गोष्ट, तुमची सगळी कागदपत्र व्यवस्थित स्पष्टपणे स्कॅन करून तयार ठेवा. आणि हो, नाव, जन्मतारीख अशी माहिती 2दा तपासा. शक्यतो अर्ज स्वतः भरा. सायबर कॅफेवाल्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका, म्हणजे चुका टाळता येतात. आणि ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, फॉर्म भरताना अजिबात घाई करू नका. शांतपणे सगळी माहिती तपासूनच अर्ज सबमिट करा. एक छोटीशी चूकसुद्धा तुमच्या प्रवेशामध्ये अडथळा आणू शकते. आत्तापर्यंत आपण संपूर्ण प्रक्रिया पाहिली. आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न उरतो की तुमच्यासाठी YCMOUमधनं शिक्षण घेणं हा योग्य निर्णय आहे का? बघा, हे विद्यापीठ खास करून नोकरी करणाऱ्या लोकांसाठी, गृहिणींसाठी आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी एक वरदानच आहे. थोडक्यात सांगायचं तर, ज्या कुणालाही आपल्या सोयीनुसार आणि कमीत कमी खर्चात एक मान्यताप्राप्त पदवी मिळवून आपलं भविष्य उज्ज्वल करायचं आहे, त्यांच्यासाठी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. इथे काही लोकप्रिय अभ्यासक्रमांची माहिती दिली आहे. MBAसाठी तुमची कोणतीही पदवी चालेल, पण त्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. BSc करायचं असेल तर 12वी सायन्समधून असणं आवश्यक आहे. आणि BCA हा IT क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एक सरळ आणि उत्तम मार्ग आहे. मित्रांनो, जर तुम्हाला अजूनही कोणत्या विशिष्ट कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा काही शंका असेल तर खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की विचारा. आम्ही उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. हा माहितीपट तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कृपया एक लाईक करा, तुमच्या गरजू मित्रांसोबत शेअर करा आणि हो, अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सॅन इन्फोटेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्ञानाचा प्रत्येक मोठा प्रवास हा एका लहानशा पावलानेच सुरू होतो. YCMUमध्ये प्रवेश घेणं हे तुमच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने टाकलेलं ते पहिलं महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं. मग तुम्ही हे पाऊल उचलण्यास तयार आहात का? धन्यवाद.